नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित मोरे आणि मोर अँड मोर युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज आलोय कुठे? मी आलोय माझ्या गावी, अर्थात देवगड जवळ। आणि माझं गाव आहे इथून साधारण 20 ते 25 मिनिटांवर। पण मी माझ्या गावी न जाता एका वेगळ्या ठिकाणी राहतोय। अर्थात आज मी पहिल्यांदा माझ्या बायकोला सोबत घेऊन आलोय या देवगडमध्ये। पण त्याआधी मला देवदर्शन आणि त्याचबरोबर थोरल्यांचे आशीर्वाद घेणं फार गरजेचं आहे। आंब्याचा सीझन पण आलाय, आंबे पण द्यायचेत। पण आम्ही ज्या ठिकाणी राहतोय हे कोकण कसं आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। पण त्यापूर्वी आधी सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोकण 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 तर मित्रांनो, हा आहे तारामुंबरीचा हा बीच, जिथे आम्ही एका अशा सुंदर हॉटेलमध्ये राहत आहोत की त्या हॉटेलला लागूनच हा बीच आहे। निळशार पाणी आणि त्याचबरोबर पवनचक्की आणि हा प्रशस्त असा समुद्र किनारा, जिथे आल्यानंतर अगदीच मन शांत होतं आणि कुठल्याच गोष्टींचा विचार येत नाही। असं हे देवगडमधलं उत्तम ठिकाण जे फार लोकांना माहीत नाही आहे। पण हा, जर तुम्हाला असे हिडन स्पॉट जर एक्सप्लोर करायचे असतील तर मी याचं लोकेशन देतोय। पण एक की इथे कोणत्याही प्रकारचा कचरा करू नाही। हा इतका स्वच्छ बीच आहे, त्याला प्लीज स्वच्छ ठेवा। तुम्ही कुठल्याही नैसर्गिक ठिकाणी जाऊ शकता, जिथे एक्सप्लोर करण्यासारखे काही बीचेस आहेत, तिथे जाऊ शकता, मजा करू शकता। माझ्याबरोबर इथे काही जण बड्डेसुद्धा सेलिब्रेट करतायत, पण ते तितक्याच काळजीपूर्वक करतायत। कोणताही कचरा ती लोक त्या बीचवरती टाकत नाही आहेत। आणि इथे आल्यानंतर तुम्हाला फार आवडेल हो। इथे एक सुंदर अशी गोष्ट आहे की इथे शांत बसून तुम्ही सूर्यास्त बघू शकता आणि पवनचक्की। हाय अतिशा। हाय, कसं वाटतंय? खूप छान। तर मला सांगशील की देवगड की गोवा? देवगड। का? गोव्यापेक्षा खूप स्वच्छ बीच आहेत आणि खूप क्लीन, आणि तुम्ही समुद्राचा कलर बघूच शकता, एकदम निळा आणि क्लीन, खूप छान आहे। आणखीन काय काय? ह्याशिवाय जवळच विंडमिल्स दिसतील, पाठीच आहेत माझ्या, तर त्या विंडमिल्ससुद्धा आपण बघू शकतो। प्लस जवळच तारकर्लीला आपण स्कुबा डायव्हिंग वगैरे सुद्धा करू शकतो। आणि त्याशिवाय ह्या जागी आपण फिशिंगसुद्धा करू शकतो। इथे बरेच लोक फिशिंगसुद्धा करतात। हे बघा मित्रांनो, हा बीच आणि या ज्या गाड्या दिसत आहेत हे आहे आपलं हॉटेल। थोडं मेसी आहे कारण आम्ही आलो आणि पहिल्यांदा फ्रेश झालो, त्यामुळे इथे बॅग ठेवायला आहे आणि त्याचबरोबर हे टॉयलेट क्लीन आहे, AC आहे, 2 पंखे, आरसा। रंग बदललाय, गावचा रंग आलाय मला। तर एकंदरीत असं आहे। तर मी या हॉटेलची लिंक आणि लोकेशन मी बायोमध्ये देणार आहे, सो तुम्ही या इकडे नक्की। तर हा आहे समुद्र किनारा तारामुंबरीचा। आणि हे बघा, हे समोर दिसत आहेत त्या पवनचक्की आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथलं जे पाणी आहे निळशार आहे, नितळ आहे, खालचे क्रिस्टल्स दिसत आहेत बघा, म्हणजे रेती दिसते खाली। आणि इतकं सुरेख, इतकं सुंदर समुद्र असणारं हे कोकण, हे स्वर्गच आहे। आणि या स्वर्गाला तुम्ही जिवंत असताना जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला देवगडमध्ये यावं लागेल। असं म्हटलं जातं की मरणानंतरच स्वर्ग बघायला मिळतो, पण त्या वाक्याला मी जरा चुकीचं ठरवेन, कारण की माझं कोकणच स्वर्ग आहे आणि हे जिवंतपणे आम्ही बघतोय। तर या कोकणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला
देवगडला यावं लागेल. आहे बांगडा, असा फ्रेश टरटरीत असा मासा आज माझ्या हातात गावला आहे. आधी यांच्या जाळीत गावला, मग त्यांनी तो काढला आणि तो माझ्या हातात आला. जर तुम्हाला असे ताजे मासे खायचे असतील तर तुम्हाला कोकणात अर्थात देवगडमध्ये यावं लागेल. आंब्याबरोबर मासे हे उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि जर तुम्ही घेत असाल तर एक नंबर. त्यामुळे हा ब्लॉग बघितल्यानंतर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. काका नमस्कार. नमस्कार. मला थोडक्यात माहिती हवी की तुम्ही हे मासे पकडताय जाळीने, तर याची साधारण पद्धत काय आहे? कसं पकडलं जातं? काय करता यासाठी? बांगड्याची जाळी आहे. हां. बांगड्या माशाची जाळी आहे. प्रत्येक माशाची जाळी वेगवेगळ्या प्रकारची असतात. ओके. ही जाळी बांगड्या माशाची. हां. हे आम्ही पहाटे 5ला होडी घेऊन जातो जाळ्यांची. एक साधारण किती किलोमीटर जावं लागतं? साधारण 4-5 किलोमीटरपर्यंत जातो. ओके. आणि तिकडे जाळी टाकतो. हां. आणि साधारण अर्ध्या तासाने किंवा 1 तासाने पुन्हा जाळी खेचतो ती. हां. आणि किनाऱ्यावर घेऊन येतो. ओके. नंतर अशा प्रकारे ते आतमध्ये पडलेले मासे असतात ते काढायचे. तरी हे तुम्ही याचा बिझनेस करता की हे घरच्यांसाठी तुम्ही घेतले? हे उदरनिर्वाहाच आमचं. ओके. तरी एक साधारण किती ज्या टोपल्या आहेत याला काय म्हणतात, कॅरेट्स आहेत हे, तर हे किती भरतात बकेट्स? असं काय नाही, माशावर आहे. मासे भेटले तर 4-5 जाळी पण भेटतात. ओके. नाही तर एक अर्धी जाळी पण भेटत नाही, असं पण आहे. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे, पूर्वीसारखा मासा मिळत नाही की मिळतोय? तसं काय? पूर्वी मिळायचा तसा मासा नाही. आता भरपूर आधुनिक मच्छीमारी झाल्यामुळे हां. आता मासे भरपूर प्रमाणात कमी झालेले आहेत. पहिल्यासारखे मासे नाही भेटत. आता आज मासे आहेत, उद्याचं काही सांगू शकत नाही भेटते. ओके. पण तुमची मेहनत पण दिसते मला. पण लोक जेव्हा तुम्ही म्हणता की 200 रुपये वाटा आहे आणि लोक म्हणतात 100 रुपयाला दे, तेव्हा तुमचं म्हणणं काय आहे त्याच्यावर? काय जसं बाजारभाव असेल तसा विषय आहे. कारण नाशिवंत माल असल्यामुळे. बरोबर. त्यामुळे ते शेतकऱ्यांसारखा लॉस होऊन आम्हाला द्यावा लागतो. काका थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आणि तुमचे रोज या जाळ्यांमध्ये भरपूर मासे यावे असं मोर अँड मोर यूट्यूब चॅनलकडून तुम्हाला आम्ही सदिच्छा देतोय. आणि तुम्ही जी थोडक्यात माहिती दिली आज ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. तर हा आहे वेली सकट असा हा कलिंगड, सेंद्रिय खतांपासून तयार केलेला. आणि हा बघा कसा दिसतोय. तर कलिंगडाबरोबर मोर अँड मोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ज्या फार्ममध्ये आम्ही राहतोय तिथे हे पिकवलं जातं आहे, त्याची शेती केली जाते. मी थोडंसं तुम्हाला चालून दाखवतो. हे संपूर्ण हे बघा, हा पण एक कलिंगडाचा प्रकारच आहे, जो की इथे एक काळं आहे आणि हे पांढरं आहे. आणि ऑर्गॅनिक पद्धतीने हे सगळं त्यांनी तयार केले. तर हे आहेत पोहे आणि यावर डेकोर केलं आहे ते ओल्या नारळाचा किस आणि कोथिंबीर. तर आता माझी बायको मला सांगणार आहे की कसे आहेत टेस्टला. चला. छान आहे. तर मित्रांनो, कोकण म्हटलं आणि त्यात देवगड म्हटलं तर नाश्ता करण्याचं सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ कोणता असेल तर तो असतो घावणे. आणि मी अशा हॉटेलमध्ये घावणे खातो तिथे ऑथेंटिक टेस्ट आहे त्याची. तर आता बघूया आपण. अशा उघड लुसलुशीत, अगदी पात पण त्याची अगदी बारीक आहे. तर आता मी सुद्धा घावणे खातोय आणि
कमाल. आपण उकडीचे मोदक असं नगानुसार देतो. 25 रुपये एक, असं जेवढं मागाल तेवढं. उकडीचे मोदक पण मिळतात इथे. ऑर्डर द्यावी लागते. ठीक. मित्रांनो, आपल्या दुकानाचं नाव काय? गोविंद हॉटेल गोविंद. हॉटेल गोविंद, जे तारा मुंबरीच्या अलीकडेच आहे. देवगडवरून लेफ्ट मारलात पवनचक्कीच्या दिशेला जाताना, तिथून लेफ्ट मारल्यानंतर एक 100 ते 200 मीटरवरती हे गोविंद हॉटेल आहे. अप्रतिम जेवण आहे. नाश्ता जो मी आत्ता करतोय मला फार आवडला आहे. मला बायकोला आवडला, विषय संपला. माझी बायको घेऊन आली आहे प्लेट आणि वाट्या, आणि महत्वाचं याच्यामध्ये एक जादुई गोष्ट आहे. तर आत्ता लागली आहे भूक आणि आता वाजलेत 2. तर म्हटलं काय करायचं. तर देवगडमध्ये निखिल नावाचं एक हॉटेल आहे जे अगदीच रोडलगत आहे. कमाल जेवण. आता ते आम्ही तिथे न जेवता आम्ही ते पार्सल घेऊन आलो आहे, कारण की गर्दी इतकी होती. म्हटलं एवढा वेळ का घालवायचा. आम्ही 1 वाजता गेलो आहे, ते आम्हाला 1:30 वाजता तिथे पार्सल मिळालं. म्हणजे विचार करा गर्दी किती असणार आहे. आणि आता काय, तर मी घेतली सुरमई थाळी. त्याच्यामध्ये सुरमईची काप आहे फ्राय केलेली, राईस आहे, रायता आहे, त्यानंतर ही करी आहे, आपली मच्छी करी, आणि ही सुरमईची करी आहे, भाकरी आणि चपाती असं कॉम्बिनेशन आम्ही घेतलं आहे. त्याचबरोबर अतिशाने हे काजू मागवलेत, ओल्या काजूची भाजी. म्हणजे आता कोकणात सध्या काजू हे फळ जास्तच आलं आहे, त्यामुळे ही भाजी खायला कमाल मजा येते. म्हणजे मासे पिके पडतील असं म्हणेन, पण मला मासे आवडतात. तर त्याचबरोबर तिने मच्छीचं कालवण असं म्हणता येईल, चपाती, भाकरी, राईस आणि रायता, आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळं झाल्यानंतर ते जीर्ण करण्यासाठी सोलकढी. तर आता आपण सुरुवात करतोय. कसं लागतं हे अतिशय सांगेल. तर आपण सुरुवात करूया, चला. कमाल. काय म्हणशील? भाजी खूप छान आहे. मसालाही छान आहे. नॉनव्हेज मी खाणार नाही, कारण का मी फिश खात नाही. तर मी तुम्हाला फक्त काजूची भाजी आणि हे मच्छीचं सार हे कसं आहे हे सांगेल. खूप छान, मस्त. पहिल्यांदा मी कमालचं गावच्या आजीची आठवण आली माझ्या. आणि आता सुरमईचा काप खाऊन बघतो मी कसं आहे. मस्त क्रिस्पी आहे हे बघा. आणि आता हा तुकडा मी जगात भारी, कमाल. इतका उत्तम मसाला लागलाय आणि तो इतका छान मॅरिनेट केला आहे, त्याच्यामुळे चव इतकी त्या मसाल्याची, म्हणजे हिवसन चव नाही येते आणि मासा खावासा वाटतोय. आणि ताजा मासा असल्याकारणे त्याची टेस्टच कमाल आहे. कोकणात आल्यानंतर मासे नाही खाणार तर मूर्खपणा आहे. हे असे काजू वगैरे तर घरात पण बनतात, तुम्ही बनवू शकता. नॉनव्हेजवाल्यांची मजा व्हावा कोकणात, या नॉनव्हेजवाल्यांनी खावा, मासे वगैरे मस्त राहावा. आता मी खातो, बाकीचं नंतर दाखवतो. बाय बाय. तर मित्रांनो, मी आता आलो आहे मीठ मुंबरीला, आणि मी माझ्या समोर जे आहे ते आहे तारा मुंबरी, जिथे मी राहतो आहे. आणि मीठ मुंबरी हे माझ्या काकाचं गाव आहे. तर आता मी मीठ मुंबरीमध्ये आलो आहे, मी आणि माझी अर्धांगिनी. आणि अशा ठिकाणी चाललो आहे जिथे समुद्र आणि नदी याचा संगम होतो. जेव्हा भरती येते तेव्हा तो प्रॉपर संगम दिसतो, पण ओहोटी असते तेव्हा काय असतं याची उत्सुकता आम्हाला लागली. आणि एक पॉईंट आम्हाला दिसला की तिथे पूर्ण रेती आहे, पूर्ण वाळू आहे, ओहोटी आली आहे.
तर त्या मध्यभागी आम्ही चाललो आहे, तर तुम्हालाही दाखवतोय बघा. आणि हे जे आहे जिथे आम्ही उभे आहोत ती अशी जागा आहे, ही पूर्ण पाण्याने भरली जाते. इथे पाणी पूर्णपणे भरतं आणि आज चक्क आम्ही इथे आलो आहे. त्यामुळे एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला जातो आहे आम्ही.